दरम्यान मराठवाड्यात जो काही महाप्रलय आलेला आहे, हाच महाप्रलय आपण आता ड्रोनच्या माध्यमातून पाहूया। सोलापूरमधल्या सीना नदीला आलेल्या महापुराची ही भयावह दृश्य आहे। मोहोळच्या अर्जुनसोंड गावातल्या पांढरे वस्तीतली अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। मराठवाड्याची जीवनदायिनी गोदावरी कोपल्याचं हे विदारक दृश्य। परभणीत दुसऱ्या दिवशीही गोदावरीची पूरस्थिती कायम आहे। गंगाखेड तालुक्यातल्या मुळी बंधाऱ्याच्या परिसरातून गोदावरी ही अशी दिसते। तेरणा नदीला पूर आल्यानं धाराशिव मधल्या उजनी गावात पाणीच पाणी झालंय। तेरणा प्रकल्पानं धोक्याची पातळी ओलांडली आहे। घरं, शाळा, दुकानं आणि बँकांमध्ये पाणी शिरलंय। पिकं कुजून गेली आहेत। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील मांजरा नदीनं रौद्र रूप धारण केलंय। शेताला नदीचं स्वरूप आलंय।